रामराम मंडळी. दख्खन दौलतीच्या आजच्या भटकंतीत आपण आलेलो आहोत गोमंतक भूमीत, अर्थात आपल्या गोव्यात आत्ता आपण हळणचा किल्ला अर्थात ॲलोर्ना असं सध्याचं त्याचं नाव उच्चाराने ॲलोर्ना केलं जातं, पण हळण म्हणून जे गाव आहे त्या गावात हा किल्ला सावंतवाडीकर भोसले यांनी बांधलेला आहे. या ठिकाणी आपल्यालाही शापोरा नदी दिसेल. शापोरा नदीच्या किनारी आपला हा हळणचा किल्ला आहे. सध्या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम चालू आहे. पणजीपासून साधारण 31 किलोमीटर अंतरावर पेडणे तालुक्यात आपला हा किल्ले हळण आहे. या ठिकाणी आपल्याला शापोरा नदीचं पात्र दिसत आहे आणि शापोरा नदीच्याच किनारी हा सुंदर असा हळणचा किल्ला आपल्याला पाहता येऊ शकेल. सुंदर अशा जरा वेगळ्या बांधणीचे किल्ले हळणचं प्रवेशद्वार. सध्या संवर्धनाचं काम मोठ्या जोरात सुरू येते. या ठिकाणी आपल्याला ही एक तोफ आणि ही दुसरी अशा 2 तोफा पाहता येतील. प्रवेशद्वाराच्या वर ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवर नगारखाना पाहता येतो तशीच काहीशी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. सध्या संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे जे काही कामगार असतील त्यांची व्यवस्था कदाचित तिथे असण्याची शक्यता दिसते एकंदरीत तिथल्या सगळ्या व्यवस्थेवरून. किल्ले हळण हा जरी भोसले सावंतवाडीकर यांनी बांधला असला तरी कालाच्या ओघात कधी हा किल्ला सावंतवाडीकर भोसले तर कधी पोर्तुगीज यांच्या ताब्यात राहिला आहे. त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात असल्यामुळे इथे आपल्याला पोर्तुगीज बांधकाम शैली अशा पद्धतीने पाहता येते. बुरुजांमध्ये जी कॅप्सूल बनावटीची एक बांधणी पोर्तुगीजांच्या इतर किल्ल्यांमध्ये दिसते त्याच धाटणीची बांधणी आपल्याला या आपल्या हळणच्या किल्ल्याच्या चारी बुरुजांच्या ठिकाणी पाहता येते. गडाच्या तटावरून आपल्याला फिरताना खालच्या बाजूस पुरातत्व विभागातर्फे पुनरुज्जीवित करण्यात येत असलेल्या गडाच्या खंदकाचा भाग नजरेस हा पडत असतो. गोव्यातील म्हापसा शहरात असलेला ॲलोर्ना किल्ला 17व्या शतकात अनेक भारतीय राज्यांवर राज्य करणाऱ्या सावंतवाडीच्या भोसले या पराक्रमी योद्ध्यांच्या घराण्याने बांधला होता. चापोरा नदीवरील मराठा शासकांच्या हल्ल्यापासून संरक्षण म्हणून हा किल्ला उभारण्यात आला होता. सुमारे 3 शतके जुना असलेला हा किल्ला पोर्तुगीज घुसखोरांविरुद्धच्या अनेक लढायांचे प्रतीक राहिला आहे. भोसले यांच्यानंतर ॲलोर्नाचा मार्क्वेस म्हणून ओळखला जाणारा
मार्क्विस हा पहिला घुसखोर होता ज्याने 1746मध्ये या किल्ल्यावर राज्य केले. त्यानंतर 1781मध्ये डॉन फ्रेडरिको गुलेर्मो नावाच्या दुसऱ्या पोर्तुगीज शासकाने किल्ल्यावर हल्ला करून तो आपल्या ताब्यात घेतला. 17व्या किंवा 18व्या शतकात अनेक पोर्तुगीज शासकांनी मराठ्यांच्या हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हाळनच्या या किल्ल्याच्या स्थानाचा फायदा घेतला. त्यामुळे गेल्या अनेक शतकांमध्ये हाळनच्या किल्ल्याने विविध आक्रमणे पाहिली आहेत. अलोर्ना किल्ल्यातील तोफखाना केंद्र हे पारंपरिक काळातील संरक्षण यंत्रणाचे दर्शन आपल्याला घडवते. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते हा किल्ला घुसखोरांविरुद्ध लढताना मारला गेलेल्या संरक्षकांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतो. गडाच्या तटात जे 4 बुरुज आहेत त्या 4ही बुरुजांवर तोफा चढवण्यासाठी रॅम्प बनवलेला आहे. 4ही बुरुजांच्या ठिकाणी आपल्याला तो रॅम्प पाहते. अलोर्ना किल्ल्याची वास्तुकला मराठ्यांचे हल्ले रोखण्यासाठीच्या एका विशेष संरक्षण प्रणालीवर आधारित आहे. पारंपरिकरित्या येथे सुमारे 4 तोफखाने होते आणि सध्या फक्त 2 तोफखाने दिसतात. अलोर्ना किल्ल्याच्या आत आता फक्त एकच स्वतंत्र इमारत शिल्लक आहे आणि मध्यभागी एक खोल विहीर आहे. पूर्वी किल्ल्यावर विविध टेहळणी बुरुज होते, परंतु सध्या फक्त समोरच्या बाजूला 2 आणि मागील बाजूस 2 असे आपल्याला बुरुज पाहता येतात. हा किल्ला नैसर्गिक सौंदर्याचा एक प्रमुख पैलू आहे आणि संध्याकाळी किल्ल्याचे दृश्य खूपच मनमोहक दिसते. हाळन किल्ल्याच्या आजूबाजूला जी हिरवीगार भात शेती आहे, उंच उंच पठारे आहे, त्यामुळे ते किल्ल्याच्या सौंदर्यात एक वेगळीच भर घालतात. सध्या हा किल्ला गोवा सरकारने मान्यता दिलेल्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहे. भारतीय पुरातत्व संरक्षण विभागामार्फत त्याचे नूतनीकरण सुरू आहे. हाळन किल्ल्याच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेला हा एक मुख्य बुरुज. हाळन किल्ला हा बांधला सावंतवाडीकर भोसले यांनी, पण नंतरच्या काळात ज्यावेळेस पोर्तुगीजांकडे हा किल्ला गेला त्यानंतर त्यांनी त्यांच्या बांधकाम शैलीच्या आधारे या बुरुजावर हा कॅप्सूल बुरुज बांधून घेऊन आपल्या एक बांधकाम शास्त्राची छाप इथे सोडलेली आहे. हाच तो कॅप्सूल बुरुज. हाळन किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सध्या चालू आहे आणि त्याच संवर्धनातून किल्ल्याच्या शेजारी जो खंदक पूर्वीपासून होता त्याचं पुनरुज्जीवन करून तो नव्यानं बांधण्यात येतोय.
काही ठिकाणी आपल्याला तटबंदी ही नव्या स्वरूपात बांधलेली दिसते. ही जुन्या बांधणीची आणि ही आत्ता संवर्धनातून नव्याने बांधण्यात आलेली तटबंदी. तर मंडळी, गोव्याच्या भूमीतला आपला हा हाळनचा किल्ला, याच हाळनच्या किल्ल्याची आपली आजची भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि कधी गोव्याला आलाच तर आवर्जून जरा वाट वाकडी करून आपल्या या हाळनच्या किल्ल्याला भेट द्या. खूप सुंदर असा किल्ला आहे. छोटेखानी आटोपशीर आहे, कमी वेळात फिरून होतो. नक्की या एकदा, किल्ला पाहून घ्या. आणि अशाच नवनवीन जागांच्या भटकंतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की पहा. चला भेटूयात पुढच्या भटकंतीत.